दुष्काळी बीड जिल्ह्यात रुपूर गावच्या श्रीमंत येवलेंकडे 15 एकर कोरडवाहू शेती आहे. पण थोडक्या पाण्याची सोय करून त्यांनी आपला मोर्चा बागायती पिकांकडे वळवलाय. गेल्या काही वर्षांपासून ते कलिंगड, खरबूज यासारख्या पिकांची लागवड देखील करतायत. यंदा त्यांनी 5 एकरांवर आधुनिक तंत्रांच्या मदतीने खरबूज लागवड केली आहे. यापासून त्यांना 3 महिन्यांच्या काळात जवळपास 8 ते 9 लाखांचा नफा हाती येणार आहे. आज आपण येवलेंच्या खरबूज शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या डोंगराळ भागात रुपूर हे एक छोटंसं गाव. आधुनिकतेच्या सोयीसुविधांपासून थोडंसं वंचित असलेलं हे मराठवाड्यातलं एक छोटंसं खेडं. शिरूरपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. इथं श्रीमंत येवलेंची डोंगराच्या पायथ्याला 15 एकर शेती आहे. ही सगळी शेती पारंपरिक पद्धतीनं ते करत होते. यातून फारसं उत्पन्न त्यांना मिळत नव्हतं. 12-13 एकर जमीन आहे. 13 एकरच्या पुढंच आहे. काही पडीक आहे, तशी तर 15 एकर आहे, पण काही पडीक आहे. सगळी टोटल वहितीला 13 एकर जमीन आहे. आणि पूर्वीसारखं ज्वारी बाजरी अशा पद्धतीची पिकं घेत होतो. काय त्याच्यात काय असं काय ज्वारी बाजरी म्हणजे काय फक्त खाण्यापुरतं जगण्यापुरतं साधन आहे. याच्यामधून काही दुसरं करायचं म्हटलं तर मग मला असे पिकं घ्यावं. पारंपरिक पद्धतींची शेती करायची होती, त्याच्यामधून काही उत्पन्न शिल्लक राहत नसं ना. आता पहिलं वेगळं होतं, पहिले मग खर्च कमी होते, आता खर्च वाढले त्याच्यामुळं आपलं उत्पन्न बी वाढावंच लागेल ना. म्हणून या अशा पिकं घ्यायला लागलो. येवलेंनी आपला मोर्चा बागायती पिकांकडे वळवला. त्यांनी विहीर खणून पाण्याची सोय केली आणि बरीच शेती सिंचनाखाली आणली. कमी काळातल्या बागायती पिकांची त्यांनी लागवड सुरू केली. यंदा त्यांनी 5 एकरांवर प्लॅस्टिक मल्चिंगच्या सहाय्यानं कलिंगडाची लागवड केली आहे. लागवड त्याचं सुरुवातीला बी आणलं आणि बी आपल्या ट्रेमध्ये कोकोपीटमध्ये 20 नोव्हेंबरला बी टाकलं आणि साधारण 8 डिसेंबरला लागवड चालू केली. ते 2-4 दिवस लागवड गेली आणि 2-4 दिवस म्हणजे साधारण 10 जानेवारीची लागवड आपलं 10 डिसेंबरची लागवड आपल्याला पकडायची. 10 डिसेंबर लागवड केली. 5 फुटाची बेड आहे ते आणि 5 फूट 1.5 फुटाचं ड्रिपवर रोपं लावले. असे मिळून हे 3 एकर याच्यामध्ये आमचे 24,000 रुपये बसले याच्यामध्ये. आणि ते तिकडचे रान दुसरं रान आहे त्याच्यामध्ये 18,000 रुपये बसले. अशा पद्धतीने जवळपास 42,000 रुपये लावले. येवलेंनी डिसेंबर महिन्यात कुंदनवाणाच्या खरबुजाची लागवड केली. प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबकचा वापर त्यांनी केलाय. यापूर्वी जवळपास 42,000 रोपांची त्यांनी लागवड केली आहे. ICU मधलं पेशंट जसं सांभाळायला लागतो तशा पद्धतीने हे खरबूज पीक सांभाळायला. कीड आणि रोग एवढे भयंकर आहेत याला. जर एक भुरीसारखा रोग समजा आला तर तुम्हाला एक दिवस जर पाण्याला दुर्लक्ष झालं तर दुसऱ्या दिवशी प्लॉटकडे जायचंच नाही, अशी परिस्थिती या पिकाची आहे. आणि रोग जर सांगायला लागलं तुम्ही नागाळी, थ्रिप्स, तुमच्या भुरी, डावणी, कार्पा असे अनेक रोग आहेत याला. वेळच्या वेळेला जर बंधन केलं तर काही अडचण नाही म्हणजे पीक घेण्याला. खरबुजाच्या पिकाला भुरी, आळ्या तसंच बुरशीपासून वारंवार वाचवावं लागतं. पीक निरोगी राहण्यासाठी येवलेंनी वेळोवेळी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या. याला फवारणी पहिल्या टप्प्यामध्ये नागाळीचा जास्त याला ही म्हणजे प्रादुर्भाव असतो आणि नंतर नागाळीसाठी आम्ही रेस वगैरे हे औषधं वापरले. पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं बुरी मेन अटॅक आणखीन याला एक पानावरची बुरशी आणि मुळातली बुरशी ह्या 2 जास्त अटॅक आहे. हे बुरशीनाशकाचं प्रत्येक कीटकनाशकासोबत आम्ही बुरशीनाशकं घेतली याच्यात. खरबुजासारखं पीक चांगल्या पद्धतीनं घ्यायचं असेल तर हवामान चांगलं असणं गरजेचं आहे. तशी गरज शेतकरी व्यक्त करतायत. हवामानातल्या बदलाचा या पिकाला नियमित फटका बसतोय. याच्यामागं काय आहे, स्वच्छ हवा जरा डोंगरावर आम्हाला तशी खाली नाही, खाली आपण गावाजवळ, पण तिथं कसं आहे थंडीचं प्रमाण थोडं जास्त राहतं. उंचावर असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी राहतं आणि हे आणि दुसरी गोष्ट मोकळी हवा राहते. त्याच्यामुळं आम्ही हे जमीन निवडली. तर याचं मला टोटल खर्च 3.5 ते 4 लाखापर्यंत आतापर्यंत खर्च गेला याचा. आणि थोडंसं पाण्यामुळं टँकरने पाणी आणल्यामुळं थोडासा खर्च वाढला याचा आणि याचं साधारण मी 50 टनापर्यंत उत्पन्न अपेक्षित धरलेलं आहे. सध्या येवलेंकडील खरबुजाची काढणी सुरू आहे. त्याची विक्री परभणी, नगर, औरंगाबाद तसंच पुण्याच्या बाजारात सुरू आहे.
त्यांना 5 एकरात अंदाजे 50 टन खरबूज उत्पादन अपेक्षित आहे. सध्याच्या बाजारातल्या दरांनुसार अंदाजे 10 ते 12 लाखांचं उत्पन्न त्यांच्या हाती मिळणार आहे. तर खर्चाचे 3 लाख रुपये वगळता किमान 8 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हाती येणार आहे. खर्च करता 10 ते 12 लाख रुपये मला उत्पन्न या रेटमध्ये मिळू शकते. आतापर्यंत मी आता नेटकं चालू झालेलं आहे. मी सुरुवातीला 6-7 क्विंटल माल काढला होता. सुरुवातीचा माल थोडा डीम असल्यामुळं ते थोडासा 25 रुपये किलोनी बिगर खर्ची लोकल मार्केटलाच विकला. जे आहे त्या पाण्यामध्ये आपण असे कमी पाण्याची पिकं घेतलं तर काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, पावसाचं पाणी ज्या त्या गावाने ज्या त्या गावामध्ये ज्या त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात मुरवलं पाहिजे. गावाने गावाच्या शिवारातच मुरलं पाहिजे. मुरलं तर आपलं भविष्यातलं शेती ते गाव सदन होऊ शकतं पाण्याच्या बाबतीत. येवले पती पत्नी दिवस रात्र शेतात राबतात. शेतीच्या भरवशावर त्यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलंय. त्यांच्या भागातले अनेक शेतकरी शेती पिकत नाही म्हणून ऊस तोडीसाठी स्थलांतर करतात. पण येवलेंनी ही गोष्ट टाळून इथंच लाखांचं उत्पादन घेण्यात यश मिळवलंय. त्यांनी शेती एक कोरडभाऊ शेती म्हणून ओळखली जाते आमची ही डोंगरावरली शेती. आणि त्यानंतर बी एक समजा डोंगराच्या खाली विहीर खोदून पाईपलाईन डोंगरावरती आणून त्यांनी पाणी कमी पडल्यास जिथं पाणी मिळेल तिथून टँकरने पाणी आणलं आणि विहिरीत सोडलं. तिथून ड्रीप वॉटर खरबुजाला सोडलं आणि हा बाग चांगल्यापैकी त्यांनी आणला. नेमकं अशा दुष्काळाला तोंड द्यायचं असेल तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे? अशा दुष्काळाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडक्या पाण्यात आणि थोड्या दिवसात पिकणारं पीक, थोड्या 2.5 महिन्यात पिकणारं पीक असं शेतकऱ्यांनी घ्यावा, हे मी शेतकऱ्याला उद्देशून बोलतो. येवलेंना त्यांच्या संपूर्ण शेती कामात पत्नींची अतिशय मोलाची मदत मिळते. शेतात राबण्यात सिंधुताई श्रीमंतरावांच्या पुढे असतात. आम्ही फक्त चार तास झोपतो. फक्त सकाळी 7ला लागतो, संध्याकाळच्या 11ला लागतो. 3 वाजल्यापासून की 4 वाजल्यापासून उठतो. सध्याच्या शेतकऱ्यांनी काय केलं? बाकीच्या शेतकऱ्यांनी असंच केलं पाहिजे ना, तरच फळ आहे, तरच पैसा आहे. नाही तर मध्ये पैसा नाही. किती केलं बाजरी ज्वारी तर त्यातून काही 10 रुपये उरत नाहीत. हे अशी पद्धती शेती केली तर 10 राहतात. लेकरं बाळ जगत आहेत, नाही तर तसे जगत नाहीत. हे रोजची रोज तेवढं मिळते तेवढं मग जेव अंग झोप नाही, दुसरं काही होत नाही दुसऱ्याच्या. अशी निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर तुम्ही तुमच्या मुलांना पुण्यासारख्या एका मेट्रो कंपनी चालू करून दिली. हो. कसं बरं काम करता तुम्ही शेतामध्ये? कसं किती मेहनत करता? मेहनत कशी करावं लागते? हे काय अशी पाठपासून उठायचं, चांगले व्यवस्थित खतं घालायचे, पाणी द्यायचं. टँकरने खोयना पाणी घातलं त्याला. मेहनत बी आम्ही तशी 2 तास 4 तासच झोपून मेहनत केली. तेव्हा हे दिलं, तेव्हा ते पैसे भेटले त्यांना, मग लावलं. कसं वाटतं आज ही शेती बघून तुमची? आमची शेती बरी वाटतं आम्हाला याचा आम्हाला दुःख वाटत नाही, सुख वाटतं. आम्ही 4 तास झोपतो तरी आम्हाला सुख वाटतं, दुःख वाटत नाही. दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा वाढतातच आहेत. कामाधंद्यासाठी अनेक लोक शहरांची वाट धरतायत. मात्र या भीषण परिस्थितीमध्येही श्रीमंत येवलेंनी माळरानावर फुलवलेला खरबुजाचा मळा अनेकांना दुष्काळाशी लढण्याची प्रेरणा देतोय. कॅमेरामन पप्पू मोहोरकरसह विकास माने, साम टीव्ही, बीड.